लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिलांसाठी आली आहे मोठी आनंदाची बातमी. आता जर तुम्ही पण लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिला असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आणि आनंदाचा व्हिडिओ असणार आहे. लाडक्या बहिणी देखील एक मोठ्या आनंदामध्ये या ठिकाणी होत्या. त्याचबरोबर त्यांना देखील असा एक प्रश्न या ठिकाणी पडला आहे, फेब्रुवारी महिन्याचा हप्ता देखील कधी मिळणार तर त्यांच्यासाठी आली आहे मोठी गुड न्यूज देखील या ठिकाणी ही ठरू शकते. कारण की आता आजपासून देखील फेब्रुवारी महिन्याचा हप्ता वाटप देखील चालू करण्यामध्ये आला असून आता फेब्रुवारी महिन्याच्या हप्त्याला देखील वाटप देखील चालू करण्यामध्ये आले असून काही जिल्ह्यामध्ये देखील आजपासून देखील लाडक्या बहिणींना दिलासा मिळणार आहे. त्या ठिकाणी देखील हा हप्ता वाटप देखील चालू करण्यामध्ये येणार आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सविस्तरपणे कळणार आहे लाडकी बहीण योजनेचा फेब्रुवारी महिन्याचा देखील हप्ता कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये टाकण्यामध्ये आलेला आहे. सविस्तरपणे बघण्याकरिता व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा आणि या यूट्यूब चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदा चाललेला असाल तर लगेच या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करून टाका. लाडक्या बहिणी देखील पूर्णपणे चिंतेत होत्या. जानेवारी फेब्रुवारी महिन्याचा हप्ता कधी येणार या प्रतीक्षेमध्ये देखील लाडक्या बहिणी होत्या. आता त्यांची देखील पूर्णपणे प्रतीक्षा संपलेली आहे असं आपल्याला म्हणायला हरकत नाही. कारण की आता जानेवारी महिन्याचा हप्ता त्यांना मिळणार. त्याचबरोबर काही महिलांना फेब्रुवारी महिन्याचा हप्ता मिळणार. ज्या महिलांना देखील 2 ते 3 हप्ते एकत्रित पाहिजे असेल, त्यांना पण असं वाटत असेल की आपले थकवीतले हप्ते पूर्णपणे मिळाले पाहिजे, तर त्या लाडक्या बहिणींनी हे 2 महत्त्वाचे कामे पूर्ण नक्की करावी. ज्या लाडक्या बहिणींचे हे महत्त्वाचे कामे अधुरे आहेत त्या लाडक्या बहिणींनी लवकरात लवकर जाऊन ही 2 महत्त्वाचे कामे पूर्ण नक्की करा. तर चला या ठिकाणी आपण काही जिल्हे बघणार. ज्या महत्त्वाच्या जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना आता चिंता करायची गरज राहिली नसून आता त्या जिल्ह्यामध्ये देखील हा हप्ता वाटप चालू होणार आहे. काही महिलांना 2-2, 3-3 हप्ते एकत्रितपणे येण्याची दाट शक्यता वर्तवली गेलेली आहे. फक्त त्यांनी हे 2 महत्त्वाचे कामे पूर्ण केलेले गरजेचे हवे या ठिकाणी सांगण्यामध्ये आलेले आहे. ज्या लाडक्या बहिणींचे बाकी आहे त्यांनी ते लवकरात लवकर बघून घ्या आणि ते बघूच नका तर ते पूर्ण हे सुद्धा करून टाका. तर चला जिल्ह्याची यादी आपण सविस्तरपणे बघू. आता जर तुम्ही बीड जिल्ह्यामध्ये राहणारे लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिला असाल तर तुम्हाला पण हा हप्ता मिळणार आहे. बीड जिल्ह्यानंतरचा नांदेड जिल्ह्यानंतरचा जिल्हा सोलापूर जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना देखील आता दिलासा देण्याचं काम या ठिकाणी चालू केल्यामुळे आता लाडक्या बहिणींना देखील एक मोठा दिलासाच मिळालेला आहे. आता तुम्ही पण जर सोलापूर जिल्ह्यातील लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिला असाल तर आता तुमच्यासाठी देखील एक मोठी महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर आलेली आहे. आता तुम्हाला पण देखील लाडकी बहीण योजनेचा लाभ देखील मिळणार आहे. तुम्हाला देखील आता येणारा हप्ता पूर्णपणे मिळणार आहे. फक्त तुम्हाला करायचं काय आहे तर ते 2 कामे करायचे आहेत. जे 2 कामे जर तुम्ही पण केलेली नसेल तर तुम्ही देखील ते लवकरात लवकर पूर्ण करून टाका, जेणेकरून तुम्हाला पण थकवीतले हप्ते मिळून जातील. समोरचा महत्त्वाचा जालना जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना आली आहे मोठी आनंदाची बातमी. आता जर तुम्ही पण जालना जिल्ह्यातील लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिला असाल तर आता तुम्हाला चिंता करायची गरज राहिली नाही. आता तुम्ही देखील पूर्णपणे या ठिकाणी निश्चिंत व्हा. कारण की आता जालना जिल्ह्यामध्ये देखील हा हप्ता वाटप देखील चालू करण्यामध्ये येणार असून आता जालना जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना दिलासा देण्याचे काम देखील सुरू आहे. समोरचा महत्त्वाचा सोलापूर जिल्ह्यानंतरचा कोल्हापूर जिल्हा. आता जर तुम्ही पण कोल्हापूर जिल्ह्यामधून लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिला असाल तर तुम्हाला पण आता चिंता करू नका. कारण की आता तुमच्या जिल्ह्याला पण हा हप्ता मिळणार आहे. समोरचा महत्त्वाचा आपला जिल्हा या ठिकाणी अहिल्यानगर. जर आता तुम्ही पण अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये राहणाऱ्या लाडक्या बहिणी असाल तर आता तुम्ही पण देखील हे 2 महत्त्वाचे कामे पूर्ण करून टाका. अहिल्यानगर जिल्ह्याचे नाव या ठिकाणी आलेले आहे. आता तुमच्या जिल्ह्याचं नाव या ठिकाणी आल्यामुळे तुम्हाला पण आता दिलासा मिळणार आहे. फक्त तुम्ही हे 2 महत्त्वाचे कामे पूर्ण करून टाका. समोरचा संभाजीनगर जिल्हा. जर आता तुम्ही पण संभाजीनगर जिल्ह्यातील लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिला असाल तर तुम्ही देखील आता कसलीच काळजी कसलीच चिंता करू नका. फक्त हे 2 महत्त्वाचे कामे पूर्ण करून टाका. तर चला ते 2 महत्त्वाचे कामे आपण नक्की बघू. तर ते 2 महत्त्वाचे कामं देखील तुम्हाला पूर्ण करायचे आहे. ज्या लाडक्या बहिणींचे हे 2 महत्त्वाचे कामे अधुरे असतील त्यांनी ते लवकरात लवकर पूर्ण नक्की करून टाका. पहिलं महत्त्वाचं काम म्हणजे KYC. ज्या लाडक्या बहिणींची KYC बाकी आहे त्या लाडक्या बहिणींनी लवकरात लवकर जाऊन
KYC करून टाकावी, जेणेकरून त्यांना पण मोठा दिलासा मिळेल. ज्या ज्या लाडक्या बहिणींची बाकी आहे त्यांनी देखील लवकरात लवकर पूर्ण करून टाका आणि आधार अपडेट करून तुमच्या बँक खात्याशी लिंक नक्की करा. ज्या लाडक्या बहिणींचं लिंक नाही तर त्यांनी लवकरात लवकर लिंक करा आणि ज्यांनी देखील पूर्णपणे KYC केले नाही त्यांनी देखील आता लवकरात लवकर KYC करा. भेटूया अशाच व्हिडिओमध्ये. त्यासाठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.